अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात येणार अशी माहिती मिळते। 22 जानेवारी रोजी हा सोहळा होणार आहे। मनसेकडून कुठलेही आमंत्रण दिलं गेलं नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र ट्रस्टकडून लवकरच निमंत्रण जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। या सोहळ्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। तर ट्रस्टकडून लवकरच निमंत्रण जाईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज। काय ताजे अपडेट? नक्कीच रुबिना, पाहायला गेलं तर येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा सोहळा होणार आहे, उद्घाटन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। भाजपकडून ही माहिती मिळत आहे आणि या सर्वच नियोजन भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यावरती दिलं गेलेलं आहे। येत्या 22 तारखेला समारोहाचं निमंत्रण दिलं जाणार आहे। यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे एक महत्त्वाचे नेते हे सर्व नियोजन करणार आहेत। रुबिना, जर का पाहायला गेलं तर यामधून काही संदेश दिले जाणार आहेत। ते म्हणजे उद्धव आणि त्यांच्या शिवसेनेच्या हिंदुत्वासमोर राज ठाकरे मोठे होतील, तसेच 2004च्या राज यांच्यासोबतच्या राजकीय संबंधाची चांगली पायाभरणी केली जाईल 2024ला। तसेच राज ठाकरे यांना हिंदू जननायक यांची इमेज व्यापक करण्याची संधी मिळेल। दुसरं महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना गेल्या खेपेत अयोध्येला येऊ न देणाऱ्या ब्रिजभूषण सिंगला एक धक्का पण भेटला जाऊ शकतो। असे अनेक संदेश आहेत। कुठेतरी राज ठाकरे यांना मोठं करून आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय अयोध्या सोहळ्याचं राज ठाकरेंना निमंत्रण येण्याची शक्यता वर्तवली जाते। ट्रस्टकडून लवकरच निमंत्रण जाईल अशी देखील शक्यता वर्तवली जाते।